ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा फाड 21. तर हे ऐकून निवीतला खूप राग येतो, पण मम्मी आहे म्हणून कसं तरी शांत करतो स्वतःला आणि मग बोलतो, "મમ્મી, મને હજી ઘણો સમય છે. એટલે જ મેં કાલે તેમને પણ એ જ કહ્યું હતું કે મને સમય લાગશે અને તને પણ એ જ કહું છું, મને સમય લાગશે. અને હું કાલથી જોઈ રહ્યો છે કે તું યશવી વિશે એટલું બધું કેમ બોલી રહી છે? શું થયું? યશવીએ કંઈ કહ્યું છે તને? કે પછી તારો પોતાનો જ કોઈ વિચાર છે? काय झालं नक्की?" तर હેતલબેન બોલतात, "નિવિત, આ શું રીતે બોલે છે? ક્યાંથી શીખ્યો આવો બોલવો? આ માટે તને મોટું કર્યો છે અમે. ઘરમાં આમ બોલવા માટે એટલો મોટો થઈ ગયો છે તું. અને મેં તો फक्त સહેજ પૂછ્યું, તો આવી રીતે બધું काही बोलवायला શું જરૂરत હતી?" तसंच उठून रागा-रागात आपल्या रूममध्ये चालले जातात. म्हणजे इतक्या उद्धटपणाने का बोललास? इतका मोठा यासाठी केला का तुला मी? असं काहीतरी त्यांचं बोलणं झालंय. तर निवीतला पण रिअलाईज होतं, की निवीतने असं नव्हतं बोलायला हवं. तर तसाच उठून आपल्या मम्माकडे जातो. तर त्या बघताच बोलतात, की "મારે તારી સાથે વાત નથી કરવી નિવિત, તું જા. તારો જ નાસ્તો કર અને ઓફિસ જા. અને હવે પછી હું તને કાંઈ नाही પૂછ્યું." बापरे! निवीत हे ऐकून घेतो आणि हेतल पण बेडवर बसलेल्या असतात. तर निवीत खाली बसतो आणि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन बोलतो, "सॉरी મમ્મી, મને માફ કર. મને ક્યાંક યશવીનું પહેલાંનું વર્તન યાદ આવી ગયું અને હું આટલું નામ લેતી હતી એટલે થોડી ચીડચીડ થઈ ગઈ. પણ હું અહીં ખોટો હતો. ખરેખર માફ કર. હવે પછી ફરી તારી સાથે આવું નહીં બોલું. કોઈ પણ કારણ હોય તો પણ નહીં. પ્લીઝ સોરી મમ્મી. મને માફ કર." सो क्यूट. तर હેતલબેન તसंच समजून घेऊन निवीच्या કેસરમधून હાથ ફેરવત બોલतात, "નિવીત, આવું ક્યારે એના? તું બોલે છે ને કબીર પણ બોલે છે. હવે આગળથી તમારામાંથી કોઈએ પણ આવું બોલ્યું તો અમને ખરાબ લાગશે. હર્ટ પણ થઈશું. તો આ વાત ધ્યાનમાં રાખીને જ વર્તજ આગળची." हां, बरोबर. तर निवेद ठीक आहे बोलून आपल्या मम्मासोबत हॉलमध्ये येतो आणि मग सगळे नाश्ता करतात आणि त्यानंतर निवेद रूममध्ये चालला जातो. निवेद जाताच ललितभाई बोलतात હેતલબેનला, "હું તને કહ્યું હતું ને, આમ વારંવાર યશવી વિશે ન પૂછ." અને મને એવું લાગે છે કે પહેલા આપણે નિવેદને જ પૂછી લઈએ અને કોઈ ગમે છે કે નહીં. જો કોઈ ન હોય તો પછી આપણે તેની સાથે યशवी વિશે વાત કરી શકીએ. मीन्स आधी निवेदला विचारायचं, त्यानंतर मग यशवीबद्दल बोलायचं. હેતલબેન બોલतात, "મને ખબર છે એનું કોઈ ગમતું નથી. આપનો નિમિત્ત તો પહેલેથી જ કોઈ સાથે વધારે વાત કરતો નથી. તો અહીં સુધી પહોંચવું તો એની તરફથી શક્ય જ નથી. કોલેજમાં પણ જોઈને એની બધી ફ્રેન્ડ્સ એક જ વાત કહેતી હતી કે આંટી આ નિમિત્ત એટલો શાંત કેમ છે? એટલે એને કોઈ ગમતું નથી. અને માની લો ગમે પણ તો એ જરૂર નથી કે ગુજરાતી જ હશે. આથી તો યશવી બેસ્ટ છે." हां, मीन्स यशवीच चांगली आहे. कारण ते गुजराती पण आहे. त्याला कोणी आवडत असेल ते गुजराती नसेल तर? तर લલિતભાઈ બોલतात, "આજે જે થયું એ મને ફરી જોવું નથી. તો પ્લીઝ તું થોડી સમજી લે. આપના બાળકો એવા નથી કે આપના પર ચીડીને કે બૂમ પાડીને બોલે. એટલે તું पण समज आणि કોઈ પણ બાબતમાં આવો હट्ट ન कर. म्हणजे असा हट्ट करू नको प्रत्येक बाबतीत." तर हेतलबेन शांतच असतात आणि इकडे अधिकारी रेसिडेन्स. एव्हा उठते सकाळी आणि उठल्याबरोबर आठवते की 2 वीकसाठी ऑफिसमधून सस्पेंड केलाय. तर तसंच थोडी सॅड असते आणि मग उठून फ्रेश होऊन आणि हॉलमध्ये जाते. एव्हाची मम्मा नाश्ता बनवत असतात आणि एव्हाचे पप्पा पेपर वाचत असतात. एव्हाला बघताच बोलतात, "गुड मॉर्निंग बेटा." एव्हा बोलते, "गुड मॉर्निंग पप्पा. आणि हे काय तुम्ही अजून चहा नाश्ता काहीच केलं नाहीये? का? काय झालं?" एव्हाचे पप्पा राजकुमार तसंच पेपर बाजूला ठेवत बोलतात, "माझ्या इवाबद्दल मला काल कळलं स्नेहलकडून." स्नेहल इवाची मम्मा. तर म्हटलं इवाला बोलावा आणि तिच्यासोबतच चहा नाश्ता करावा. मग जाऊ ऑफिसला. तर इवा तसंच इमोशनल होत बोलते, "पप्पा, खरं सांगते मी आधीच शाह कन्स्ट्रक्शनला कमिट केलं नसतं तर मेहता ग्रुपचा प्रोजेक्ट घेतला असता ना. पण ते सुरू असताना इकडे हो बोलून मग त्यांना दिलेला शब्द कसा पडू देऊ?" तर राजकुमार बोलतात, "हो बाळा, बरोबर केलं तू. मला खूप अभिमान आहे तुझा आणि प्रत्येकाने असंच आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं. पैसा आज आहे, उद्या नाही, पण काम नेहमी असतं आणि कामापासूनच पैसा येतो. मी तुझ्याशी कालच बोलणार होतो, पण स्नेहल बोलली, ती आराम करते, सो उद्या बोला." तर तेव्हा तसंच त्यांना हग करत बोलतो, "थँक सो मच पप्पा. खरंच मी खूप जास्त लकी आहे, की माझी फॅमिली इतकी मला समजून घेते
आणि नेहमी सपोर्टही करते. करेक्ट. आणि मग राजकुमार बोलतात, "निर्णय बरोबर असल्यावर सपोर्ट करणारच, सो तू त्या जॉब सस्पेन्शनचा एवढा विचार करू नको. इव्हन जॉबवरून जरी काढले ना, तरी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मे बी तुझ्यासाठी दुसरी चांगली जॉब वेट करत असेल. सो नेहमी पॉझिटिव्ह राहायचं." तर एवा बोलते, "नाही पप्पा, ती वेळ नाही येणार. डोंट वरी." नाश्ता वगैरे होतो सर्वांचा आणि मग इवा किचनमध्ये जाते आपल्या मम्माला हेल्प करायला. आणि घरात फक्त स्नेहल आणि इवा असतात. अयांश पण कॉलेजला गेलेला असतो. दुपारी 12 वाजता निवित एक मेल करतो इवाच्या कंपनीला आणि त्याच्या 5 मिनिटमध्येच आलोक कॉल करतो इवाला. तर इवा विचारात पडते, की आलोकचा कॉल का आला असेल? काय झालं? आणि देन रिसीव्ह करते, हॅलो बोलते. आलोक बोलतो, "इवा तुला आता नेक्स्ट 1 हॉवरमध्ये ऑफिस जॉइन करायचं आहे." तर इवा लगेच विचारते, "पण मला 2 वीकसाठी सस्पेंड केलं त्याचं काय?" तर आलोक बोलतो, "त्यावर टीम तुझ्याशी बोलणार आहे. पण आता तुला नेक्स्ट 1 हॉवरमध्ये ऑफिस जॉइन करून तुझे करंट प्रोजेक्ट हातात घेऊन तुला काम कंटिन्यू करायचं आहे." व्हॉट? तर इवा खूप जास्त खुश होते आणि तसंच कॉल कट करून आपल्या मम्माला सांगते आणि पूर्ण घरभर फक्त इवाच्या आनंदाने हसण्याचा आवाज आणि बोलणं फिरत असतं. इवा तसंच विचार करते, निवितला पण लगेच कॉल करून सांगू का? त्यांना पण काल माझं हे ऐकून वाईट वाटलं होतं. सो आता हे सांगते म्हणजे ते खुश होतील मस्त. तर इवा तसंच निवितला कॉल करते आणि निवित मीटिंगमध्ये असतो, ज्यामुळे कॉल मिस्ड होतो. तर इवा जाते, रेडी होते फॉर ऑफिस आणि अर्ध्या तासाने निवित मिस्ड कॉल करून कॉल बॅक करतो इवाला. तर इवा रस्त्यात असते, तर तेव्हा इवाकडून पण कॉल मिस्ड होतो. निवित कामात परत बिझी होतो आणि इवा ऑफिसला पोहोचते आणि आलोकच्या कॅबिनमध्ये जाते. तर इवाला बसायला सांगतात. देन आलोक बोलतो, "ॲक्चुअली आम्ही डिसाईड केलं की तुझं सस्पेन्शन पिरियड रिव्होक केलाय आणि तुला रिअसाइन करत आहे जॉबवर." तर इवा तसंच स्माईल करत सर्वांना थँक बोलते आणि रिझन विचारते. तर आलोक ॲक्चुअल रिझन न सांगता जस्ट एवढंच बोलतो, की मागच्या 6 मंथमध्ये ज्या प्रकारे तू लीड करून प्रोग्रेस दाखवली आहेस, त्यासाठी हा डिसिजन घेतलाय. ओके. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय असेल ॲक्चुअल रिझन बाय द वे? पार्ट 22 मध्ये बघणार आहे आपण यावर इवा यावर काय बोलते आणि इवाला ॲक्चुअल रिझन काय आहे ते कळेल का? आणि यात निवितचा तर हात नसेल ना? आणि जर असेल तर इवाची रिएक्शन काय असेल? कशी असेल? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.